15 तारखेच्या एका CCTV मध्ये दिसते एक व्यक्ती विनोद भराना यांच्या घराकडे जाताना दिसतोय। त्यावेळेस 46 वर्षीय विनोद भराना हे आपल्या बेडरूम मध्ये आराम करत होते, कारण की काही महिन्यापूर्वीच त्यांचा एक अपघात झाला होता आणि त्या अपघातामुळे त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती। जेव्हा विनोद भराना आपल्या बेडरूम मध्ये आराम करत होते तर त्यांची वाईफ निधी ही किचन मध्ये काम करत होती आणि निधीकडून चुकून मेन दरवाजा बंद करायचं राहून गेलं होतं। त्यामुळे तो व्यक्ती विनोद यांच्या घरामध्ये एकदम आरामात आला। त्याने पाहिलं विनोद यांची पत्नी किचन मध्ये काम करत आहे। तो कोणताही आवाज न करता विनोद यांच्या बेडरूम मध्ये गेला। बेडरूम मध्ये जाताच तो व्यक्ती विनोद यांच्यावरती हमला करतो। बेडरूम मधून विनोदचा ओरडण्याचा आवाज येतो। तो आवाज ऐकून त्यांची पत्नी निधी तात्काळ धावत येते। बेडरूमचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करते, पण बेडरूमचा दरवाजा आतमधून त्या व्यक्तीने बंद केलेला असतो। ती खूप दरवाजा वाजवते, उघडण्याचा प्रयत्न करते, पण तो व्यक्ती दरवाजा उघडत नाही। त्यामुळे घाबरलेली निधी बाहेर पळत जाते, शेजारच्या लोकांना आवाज देते आणि मदतीसाठी बोलवते। शेजारचे व्यक्ती देखील विनोद यांच्या घरी धावून येतात आणि विनोद यांच्या बेडरूमचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतात, तरी देखील दरवाजा उघडत नाही। लोक त्या दरवाजावरती जोरजोरात धक्के मारतात, लाथा मारतात, तरी देखील बेडरूमचा दरवाजा उघडला नाही। आणि त्या बेडरूमच्याच बाजूला एक खिडकी होती, कदाचित त्यावेळेस ही खिडकी उघडी राहिली असेल। शेजारच्याने त्या खिडकीमध्ये डोकावून पाहिलं तर त्या बेडरूम मध्ये घुसलेल्या व्यक्तीने विनोद यांना बेडवरून खाली ढकललं होतं। एक गोळी त्यांच्या कमरेमध्ये मारली होती, तर दुसरी गोळी त्यांच्या डोक्यामध्ये मारली होती आणि त्यानंतर त्यांनी तिसरी गोळी ती दरवाजावरती मारली, जेणेकरून त्याला सहजरित्या पळता येईल। दरवाजा उघडताच तो व्यक्ती घरामधून पळायला लागला, परंतु जमलेल्या लोकांनी जीवाची पर्वा न करता त्या व्यक्तीला पकडलं। खरं तर विनोद भरानाला जिवंत जाळून त्यांचा पुरावा नष्ट करण्याचा प्लॅन होता, परंतु ती संधी मिळाली नाही म्हणून गोळी झाडली। पण यामध्ये असं भयंकर सत्य उलगडणार होतं ज्याचा कोणी विचारही केला नव्हता। गोली मार के जब उसने तीसरी गोली हमारे सामने लोड करी, हमने शीशे में देखा तो एकदम कुंडी खोल के बाहर निकला। तो हमने उसको कार्टून के संचालक थे, उनकी गोली मारकर हत्या की गई है। मला मारून टाकलं तरी चालेल, लोकांनी त्या आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिलं होतं। तर दुसरीकडे विनोद यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, परंतु डोक्यामध्ये गोळी लागल्यामुळे विनोद यांचा जागीच मृत्यू झाला होता। मित्रांनो, ही घटना जेवढी सोपी वाटते तेवढी केस ही सोपी नव्हती। जेव्हा या घटनेचं सत्य उलगडतं, अक्षरशः सर्वांच्या पायाखालची जमीन सरकते। इकडे विनोद यांची पत्नी निधी हिला देखील हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं होतं, कारण की तिच्या डोळ्यासमोरच तिच्या पतीचा जीव गेला होता आणि तिला हे सहन झालं नव्हतं। त्यामुळे ती चक्कर येऊन खाली पडली होती। पोलिसांनी विनोद भराना यांची केस जवळपास बंदच केली होती, परंतु नवीन IPS अधिकारी आले आणि त्यांनी या घटनेचा छडा लावला आणि आरोपी हा घरामधील व्यक्तीच निघाला। ही घटना घडण्याच्या 2 महिन्या अगोदर सुखदेव नगर पानिपत या ठिकाणी संध्याकाळी साधारणतः 6:30ची वेळ झाली होती। विनोद भराना हे आपल्या कम्प्युटर शॉपच्या बाहेरच खुर्ची टाकून बसले होते। त्यावेळेस त्या शॉपच्या रोडवरती एका ट्रकने विनोद भराना यांना जोरदार टक्कर दिली होती। हा अपघात एवढा भीषण होता, विनोद यांचे वाचण्याचे चान्स 0% होते, परंतु त्या ठिकाणी देवाचा चमत्कार, विनोद भराना त्यामधून वाचले, पण त्यामध्ये त्यांचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले। त्यावेळेस विनोद यांच्या काकाने त्या ट्रक ड्रायव्हर विरुद्ध FIR दाखल केली होती आणि पोलिसांनी त्या ट्रक ड्रायव्हरला ताब्यात घेतलं होतं। त्या ट्रक ड्रायव्हरचं नाव होतं देव सोनार उर्फ दीपक। त्याने पोलिसांना सांगितलं होतं गाडीचा ब्रेक फेल झालाय, त्यामुळे हा अपघात घडला। ही हिट अँड रन केस असल्यामुळे पोलिसांनी त्याला काही दिवसानंतर जामीनवरती सोडून दिलं होतं। पोलिसांनी जेव्हा या घटनेचा शोध घेतला तेव्हा त्यांना समजलं ज्या ट्रक ड्रायव्हरने दीपकचा अपघात केला होता आणि ज्या व्यक्तीने घरामध्ये घुसून विनोद भराना यांना गोळी मारली होती तो व्यक्ती एकच होता, तो म्हणजे देव सोनार उर्फ दीपक। 2 महिन्या अगोदरच दीपकने विनोद भरानाचा अपघात केला होता। विनोद भरानाच्या काकांनी ट्रक ड्रायव्हरवरती जो काय गुन्हा दाखल केला होता तो गुन्हा मागे घेण्यासाठी त्या ट्रक ड्रायव्हरने विनोद आणि त्यांच्या काकाला सांगितलं होतं, पण विनोद आणि त्यांच्या काकांनी त्या केसमधून माघार घेतली नव्हती। त्यामुळेच तर जामीन भेटल्यानंतर दीपक उर्फ देव सोनार या ट्रक ड्रायव्हरने विनोद यांच्या घरामध्ये घुसून त्यांची गोळी झाडून हत्या केली असं अगोदर पोलिसांना वाटलं होतं। तर तसं पाहिलं तर ही केस या ठिकाणी बंद झाली होती, कारण की ट्रक ड्रायव्हरवरती FIR दाखल केला होता आणि ते मागं घेण्यासाठी त्या ट्रक ड्रायव्हरने विनोद भराना त्यांच्या काकाला विनंती केली होती,
परंतु त्यांनी माघार घेतली नाही आणि त्याचाच बदला म्हणून या ट्रक ड्रायव्हरने घरामध्ये घुसून विनोदवरती गोळ्या घालून त्यांची निर्घृणपणे हत्या केली. आणि या ठिकाणी पोलिसांची सर्वात मोठी चुकी होती, त्यांनी पूर्ण घटनेचा तपास घेतलाच नाही. त्यामुळे ही केस पण बंद झाली. या केसमध्ये असे एक IPS अधिकारी येतात, ते त्या आरोपीला त्याच्या घरामधूनच ताब्यात घेतात आणि एका व्हॉट्सअपच्या मेसेजमुळे ही केस पुन्हा उघडली जाते. त्या ट्रक ड्रायव्हरने विनोद यांना नेमकं का मारलं? विनोद भराना यांचं पानिपतमध्ये एक कम्प्युटरचं मोठं शॉप होतं. विनोद हे IT क्षेत्रामध्ये खूप जास्त हुशार होते. उनका हमेशा उद्देश्य ये रहा कि IT से संबंधित ज्यादा से ज्यादा जानकारी हम अपने पानीपत वासियों तक पहुंचा सकते. विनोद यांचे कुटुंबातील कोणासंगही वाद नव्हता आणि कोणतंही कुटुंब त्यांच्यावर कधी नाराज नव्हतं. विनोद भरानाची केस बंद होऊन 2 वर्ष झालं होतं आणि त्याच्या 2 वर्षांनी म्हणजे 2024 मध्ये जेव्हा पानिपतमध्ये नवीन IPS अधिकाऱ्याची बदली होते, त्यांचं नाव असतं अजित शेखावत. ते पानिपतमध्ये ड्युटीला आल्यानंतर त्यांच्या व्हॉट्सअपवरती एक मेसेज येतो आणि हाच मेसेज विनोद यांच्या केसचा उलगडा करणार होता. हा मेसेज विनोद यांचा सक्का भाऊ प्रमोद भराना यांनी ऑस्ट्रेलियावरून IPS अजित शेखावत यांच्या मोबाईलवरती केला होता. विनोदच्या भावाने व्हॉट्सअप मेसेजमध्ये लिहिलं होतं, विनोद यांची हत्या घरातील कोणत्या तरी व्यक्तीने केली आहे आणि कृपया करून या घटनेचा शोध लावा अशी विनंती विनोद यांच्या भावाने नवीन आलेले IPS अजित शेखावत यांना केली. प्रमोद यांनी अगोदरही विनोद यांच्या केसचा तपास घेण्यासाठी भरपूर जोर लावला होता, परंतु पोलिसांनी ही केस बंद झाली. हिट अँड रन केस होती आणि त्याचा बदला घेण्यासाठी आरोपींना विनोदला मारलं हे सांगून पोलिसांनी केस बंद केली होती. 2024 मध्ये पानिपतमध्ये जेव्हा नवीन IPS अजित शेखावत आले, तेव्हा विनोदचे भाऊ प्रमोद यांना असे वाटले आपल्याला हे ऑफिसर न्याय मिळवून देतील, कारण की अजित शेखावत यांची ओळख एक इमानदार पोलीस, एक हुशार पोलीस आणि गोरगरिबाच्या जनतेला समजून घेणारा अधिकारी अशी म्हणून होती. अजित शेखावत यांनी विनोद भरानाच्या केसच्या संबंधित संपूर्ण फायली मागवल्या आणि पुन्हा विनोद भरानाच्या केसवरती काम करायला सुरुवात केली. तेव्हा त्यांना एक गोष्ट लक्षात आली, आपल्या भारतामध्ये जेव्हा कधी पण अपघाताची केस होते, त्यामध्ये ट्रक ड्रायव्हरला किंवा चालकाला जास्त मोठी शिक्षा होत नाही. विनोद यांचा अपघात केलेला ट्रक ड्रायव्हर, त्याला त्याबद्दल जेलमध्येही जावं लागलं होतं. मग त्याने बाहेर आल्यानंतर पुन्हा विनोद भरानाला का मारलं हा IPS शेखावत यांच्या मनामध्ये डाऊट आला. विनोद घरामध्ये आराम करत असताना ट्रक ड्रायव्हरने घरामध्ये घुसून विनोद यांना गोळी मारली, परंतु ट्रक ड्रायव्हरच्या हातामधील बंदुकीचा ट्रिगर दाबणारा दुसराच कोणीतरी व्यक्ती असू शकते असं IPS शेखावत यांना वाटलं. शेखावत यांनी त्यासाठी एक पथक नेमलं, जेणेकरून त्याची बाहेर कोणतीही चर्चा होऊ नये, कारण की या घटनेमध्ये जो कोणी आरोपी होता त्याला थोडाही संशय नको व्हायला की ही केस पुन्हा चालू झाली आहे. तर दीपक उर्फ देवसोनार या ट्रक ड्रायव्हरचे कॉल डिटेल्स, त्याचे बँक अकाउंट आणि घराची झडती घेण्यात आली. त्यामध्ये SP शेखावत यांना असे काही प्रूफ मिळाले जे सर्वांना थक्क करणारे होते. या ट्रकने विनोद भराना यांचा अपघात केला होता, ती ट्रक काही महिन्यापूर्वीच विकत घेतली गेली होती. त्याशिवाय दीपक देवसोनार याच्या अकाउंटमध्ये आणि याच्या मोबाईल नंबरवरती एकाच नंबरनी पैसे आलेले आणि कॉल केलेले रेकॉर्ड सापडले आणि तो नंबर जो वापरत होता त्या व्यक्तीचं नाव होतं सुमित. ज्या दिवशी ट्रक ड्रायव्हरने विनोद यांचा अपघात केला होता आणि ज्या दिवशी तो ट्रक ड्रायव्हर विनोद यांच्या घरामध्ये घुसून त्यांच्यावरती गोळ्या झाडल्या होत्या, त्या दिवशीचे सर्व कॉल रेकॉर्ड तपासण्यात आले आणि त्या तपासामध्ये हे सिद्ध झालं होतं, ट्रक ड्रायव्हर दीपक आणि सुमित या घटनेच्या दोन्ही टायमाला कॉलवरती जास्त वेळती बोलले होते. पोलिसांनी जेव्हा सुमितची चौकशी केली तेव्हा समजलं सुमित एक जिम ट्रेनर होता आणि त्याचा सप्लिमेंटचा एक शॉप आहे. त्यामध्ये हैराण करणारी एक गोष्ट होती, त्यावेळेस ट्रक ड्रायव्हरला अपघाताप्रकरणी अटक केली होती. त्या जामीनवरती सोडणारा दुसरा कोणी नाही तर सुमितच होता. IPS अजित शेखावत यांना हे शोधणं आता गरजेचं होतं, जिम ट्रेनर सुमितचे विनोद भराना केस बरोबर नेमकं काय कनेक्शन होते. त्यासाठी सर्वात अगोदर सुमितचे कॉल हिस्ट्री काढण्यात आली, त्याचे बँक अकाउंट चेक करण्यात आले आणि यामधूनच सर्व गुंता उघडणार होता. गेले 2 वर्षे ही केस बंद पडलेली पुन्हा ओपन झाली होती आणि यानंतर आरोपी आता ताब्यात येणार होता. जिम ट्रेनर असलेला सुमित याची कॉल हिस्ट्री जेव्हा काढली होती तेव्हा त्याच्या मोबाईलमध्ये एक नंबर खूप हायलाईट झाला, म्हणजेच त्या नंबर बरोबर सुमित तासनतास कॉलवरती बोलायचा. याशिवाय त्याच्या फोनपे, गुगल, पेटीएम या अकाउंटवरती देखील त्याला त्याच नंबरने पैसे आलेले दिसले. त्या व्यक्तीचं नाव होतं विनोद भराना यांची पत्नी निधी भराना. निधी भरानाने जिम ट्रेनर असल्या सुमितला एवढ्या वेळेस फोन का केले होते आणि तिने एवढ्या वेळेस सुमितला पैसे ट्रान्सफर का केले होते. ट्रक ड्रायव्हर दीपक
जिम ट्रेनर सुमित आणि विनोद भराणे यांची पत्नी निधी भराणा या तिघांचंही कनेक्शन विनोद भराणा यांच्या मर्डर बरोबर येत होतं. पोलिसांकडे हे पुरावे भरपूर होते सुमित आणि निधी भराणाची चौकशी करण्यासाठी. त्यासाठी पोलिसांनी निधी भराणा सुमित या दोघांनाही ताब्यात घेतलं आणि त्यांची चौकशीला सुरुवात केली. अगोदर निधी भराणाने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरं द्यायला सुरुवात केली. मग पोलिसांनी निधी भराणाला तो सीसीटीव्ही दाखवला ज्या दिवशी विनोद भराणाला घरात घुसून मारण्यात आलं होतं. त्यावेळेस पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज व्यवस्थित पाहिलाच नव्हता, कारण की हिट अँड रन केस म्हणून ही केस त्यांनी बंद केली होती. पण जेव्हा IPS अजित शेखावत तिथे आले होते त्यांनी हा सीसीटीव्ही अनेक वेळा पाहिला. त्या सीसीटीव्ही मध्ये असं काही दिसणार होतं ते पाहून सर्वांना धक्का बसणार होता. व्यवस्थित बघा त्या दिवशी नेमकं काय झालं होतं. ज्या दिवशी विनोद भराणा आपल्या बेडरूम मध्ये आराम करत होते, त्यांची पत्नी निधी ही स्वयंपाकघरामध्ये काम करत होती. त्यावेळेस घराचा दरवाजा पूर्णपणे उघडाच ठेवला होता. त्यामुळेच ट्रक ड्रायव्हर असलेला दीपक घरामध्ये आरामात येतो. घरामध्ये आल्यानंतर दीपक ट्रक ड्रायव्हर अगोदर निधी भराणाला नमस्कार करतो. निधी भराणा देखील त्याला इशारा करून सांगते त्या बेडरूम मध्ये माझे पती झोपलेले आहेत. आणि जसं तो ट्रक ड्रायव्हर रूम मध्ये जातो आणि विनोद यांच्यावरती हल्ला करतो तर दुसरीकडे बाहेर असलेली त्यांची पत्नी ही जाणून बुजून मोठमोठ्याने ओरडू लागते. हे सर्व सीसीटीव्ही मध्ये रेकॉर्ड झाली होती. तिने त्या दिवशी फक्त ऍक्टिंगच केली होती. त्यानंतर निधीने पोलिसांसमोर सर्वच काही सांगून टाकलं. निधी आणि विनोद यांचं जीवन अतिशय आनंदात चालू होतं. त्यांच्या जीवनामध्ये सर्वच काही होतं. विनोद भराणा आपल्या पत्नीसाठी सर्वच काही करायचे. तिला जे आवडायचं, तिला जे पाहिजे ते सर्व आणायचे. विनोदने कधीही निधीला विचारलं नाही तू आज कुठे चालली आणि तुला कुठे जायचं. तो कधीच तिला अडवत नव्हता. तिला ज्याप्रमाणे जगायची लाईफ त्याप्रमाणे तिला एकदम फ्रीडम दिलं होतं. निधी देखील कधी विनोदच्या मीटिंगला जायची तर कधी त्यांच्या ऑफिसच्या कामामध्ये मदत करायची आणि मुलांना सांभाळून ती आपलं घर देखील पाहायची. आई म्हणून निधीने पूर्ण कर्तव्य पार पाडलं. घरामध्ये सून मधून पूर्ण कर्तव्य पार पाडलं आणि एक पत्नी म्हणून देखील तिने पूर्ण कर्तव्य पार पाडलं. निधीने पती विनोदला सांगूनच जिम लावली होती आणि जिम मध्ये तिची ओळख तिचा जिम ट्रेनर असणारा सुमित त्याच्याबरोबर झाली. सुमित निधीला रोज जिम ट्रेनिंग देत असताना दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले. त्याप्रमाणे नवीन प्रेमात पडलेल्या व्यक्तीच्या हातून काहीतरी चूक होती. तशीच चूक निधीच्या हातामधून झाली होती. ती सुमित बरोबर तासन तास फोनवरती बोलायची. जेव्हा तिचे पती विनोद घरी येण्याची वेळ व्हायची तेव्हा ती फोन मधील सर्व हिस्ट्री डिलीट करायची. साधारणतः कोणताही व्यक्ती आपल्या कॉल मधील हिस्ट्री कधीच डिलीट करत नाही. निधी मात्र रोज आपली कॉल हिस्ट्री डिलीट करायची आणि हे विनोद यांनी पाहिलं होतं. त्यामुळेच विनोद यांना निधीवरती संशय झाला. त्यानंतर त्यांनी तिचे फेसबुक अकाउंट पाहिले. निधीच्या फेसबुक अकाउंटवरून हे समजलं निधी आणि जिम ट्रेनर हे दोघंही एकमेकांबरोबर प्रेम करत आहे. त्यानंतर निधी आणि विनोद मध्ये भांडण झाले. घरामध्ये 2 मोठी मुलं आहेत. मुलांवरती त्याचा परिणाम पडू नये म्हणून विनोदने त्यांची पत्नी निधीला माफ केलं. निधीला सांगितलं तू आता जिम ट्रेनर सुमितला विसरून जा आणि आपल्या संसारामध्ये लाग. इकडे निधी जिम ट्रेनर सुमितच्या प्रेमात एवढी अडकली होती तिने आपल्या नवऱ्याला संपवण्याचा प्लॅन आखला. मग त्यामुळेच तर अगोदर अपघातामध्ये विनोद यांना मारण्याचा प्रयत्न केला. त्यामधून विनोद वाचले म्हणून त्याच ट्रक ड्रायव्हरने घरामध्ये येऊन विनोद यांच्यावरती गोळ्या झाडल्या. काल लग्न झालेल्या बऱ्याचशा विवाहित महिला परपुरुषाच्या प्रेमामध्ये पडतात आणि त्यामधून अशा भयंकर घटना घडतात. घटनेमध्ये पानिपत मध्ये आलेले नवीन IPS अजित शेखावत यांनी कोणी या घटनेचा अगोदर तपास करत होतं त्यांना सस्पेंड केले आणि सुमित, ट्रक ड्रायव्हर दीपक आणि निधी भराणा यांना दोघांनाही ताब्यात घेतलं. निधीच्या एक्स्ट्रा अफेअरमुळे आज त्यांची मुलं पोरकी झाली. मित्रांनो, या घटनेवरती आपल्याला काय वाटतं एक कमेंट करून नक्की कळवा.